पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील खेड तालुक्यातील मुस्लिम बांधव आहेत ते खरं तर या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण आलो ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधव एकत्र आलेत आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत त्या ठिकाणी भारत माता की जयच्या घोषणा देत या ठिकाणी खरं तर त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत। मला सांगा की पहलगाम येथे जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी तुम्ही आलात, काय सांगाल? आम्ही जे 26-28 लोक जे पहलगाम हत्यामध्ये जे गेले त्यांना आम्ही त्यांचे आम्ही झाल्यामुळे आम्ही सगळे दुःखी आहोत आणि आम्ही सगळेजण मुस्लिम बांधव सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि मोदी सरकारने त्या पाकिस्तानचा कडक याच्यात बंदोबस्त करावा हीच आम्ही विनंती करतो। नक्की मोदी सरकारने कडक याच्यात बंदोबस्त करावा। आज खरं तर या ठिकाणी तुम्ही निषेध आंदोलन करताय, 26 पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, काय सांगाल? जो पहलगाम येथे झालेला आतंकवादी हल्ला आहे हा अतिशय अमानवी व मानवतेला सोडून आहे। या हल्ल्यामध्ये भारतामधील जे नागरिक मृत्युमुखी पडलेत प्रथमतः त्यांना आम्ही सगळ्यांना इथं श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि ज्या अतिरेक्यांनी हा अमानवी हल्ला केला त्यांचा इथं राजगुरुनगर खेड तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त करून पाकिस्तानचे झेंडे या ठिकाणी जाळलेले आहेत आणि सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं आणि संपूर्ण राजगुरुनगर वासियांच्या वतीनं मी या सरकारला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या दहशतवाद मोडून काढण्याचं काम सरकारने या ठिकाणी करायचं आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये अशी गोष्ट देशातल्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये होऊ नये अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। आज खरं तर तुम्ही पाकिस्तानचा झेंडा या ठिकाणी फाडलेला आहे, काय भावना आहे? पहलगाम या ठिकाणी जी घटना घडली त्याचा आम्ही भारतीय मुस्लिम म्हणून आम्हाला अतिशय दुःख आहे। आमच्या देशातल्या निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे, ही अतिशय दुःखद घटना आहे। त्यामुळे आणि या सर्व घटनेला पाकिस्तान जो शत्रू राष्ट्र आहे तो नेहमीच दहशतवाद्यांना सहकार्य करतो, तर हा दहशतवाद कुठेतरी संपला पाहिजे। त्यामुळे मोदी सरकारने आपल्या देशाच्या सरकारने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। असे हल्लेखोर देशाच्या भागात येऊन अशा निष्पाप लोकांना बळी घेतात, हे अतिशय निंदनीय घटना आहे। याच्यात निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे, या बळीला आम्ही पूर्णपणे विरोध करतो आणि निषेध व्यक्त करतो। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पहलगाममध्ये जी घटना घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी खरं तर मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अभिषेक स्वामी सुनील TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।